अजितदादांच्या विमानामधला 6वा माणूस कुठे आहे? विमान अपघातावर अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली आहे। वारंवार पायलट बदलण्यावर देखील मिटकरींनी शंका व्यक्त केली। राष्ट्रवादीच्या आमदारांना संशयाचा धूर दिसतोय। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील जाहीर शंका व्यक्त केली आहे। अजित पवार ज्या विमानामधनं प्रवास करत होते त्या विमानातील 6वा प्रवासी कोण होता असा सवाल अमोल मिटकरींनी केला। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता। मग 6वी व्यक्ती नेमकी कोण होती असं मिटकरींनी विचारलंय। एवढेच नाही तर विमान जळालं पण कागद का जळाले नाहीत असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अजितदादांच्या विमानातील 6वा माणूस कुठे आहे? अमोल मिटकरींची सोशल मीडियावरून शंका। वारंवार पायलट बदलण्यावरही मिटकरींची शंका। अजित पवार यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर तो अपघात होता असं शरद पवार यांनी सांगितल्यानंतरही अपघाताबाबत सोशल मीडियावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सुरुवातीला विरोधी पक्षातले नेते संशय घेत होते, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच नेते विमान दुर्घटनेबाबत शंका व्यक्त करू लागले। यात आता आमदार अमोल मिटकरींचाही समावेश झालाय। अमोल मिटकरींनी सोशल मीडियावरून विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? दुर्घटनेतील 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटल नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? अपघातग्रस्त विमानाचे पायलट का बदलले गेले? असे प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केले। दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत, त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात पहिल्या टीव्हीवर बातम्या चालल्या 6 लोक बसली होती। मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं दिसत आहेत। एक कॅप्टन, दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माली नावाची मुलगी, स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड, असे 5 दिसतात। पण पूर्वी मग 6ची बातमी चालली। त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या। 100 घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता। मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे। त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा। मग त्या पायलटनी ते लँड का केलं नाही? दोन्ही पायलट कसे बदलले गेले? पक्षाचे दुसरे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही या प्रकरणाची केंद्र सरकारनं चौकशी सुरू केली आहे। ती लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। विमान अपघाताची सगळी माहिती समोर आली पाहिजे असंही सूरज चव्हाण म्हणाले। ती चौकशी आणि ते सगळ्या गोष्टी बाहेर येतील। ज्या काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न मात्र या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे। जसं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। ते आता बघा, एकतरी वस्तुस्थिती अशी आहे की दादा आम्हाला सगळ्याला सोडून गेलेले आहेत। ते आम्हाला सगळ्यांना म्हणजे मान्य करावं लागायला लागले। परंतु मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असं असलं तर, असं झालं असतं तर, अचानक असं कसं झालं, इतकं सगळं VVIP किंवा हे असताना सुद्धा कसं झालं, हे एक मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी प्रश्न येतात। त्या प्रश्नाचा उलगडे या चौकशीच्या अंती नक्कीच होतील आणि मला वाटतं की सरकारने सुद्धा ते एक पाऊल उचललेलं, त्याची चौकशी लावलेली आहे। विमान अपघाताची नेमकी कारणं काय होती याचं कारण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनाही हवं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही चौकशीचे आदेश दिल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय। मिटकरी यांनी ट्विट करत काही शंका उपस्थित केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं? वारंवार पायलट का बदलले गेले? त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत। ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल। अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या शंकांवर देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। प्रकरणाची चौकशी सुरू आहे, ब्लॅक बॉक्स देखील सापडलाय, त्यामुळे चौकशीत सर्व समोर येणार असल्याचं फडणवीस म्हणाले। जे काही DG इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे, ते काम करत आहेत। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल
फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे. आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल. अपघातानंतर विरोधकांनी विशेषतः संजय राऊतांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या यादीत अजितदादांच्या पक्षातील आमदारांचा समावेश झालाय. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाभोवती आता संशयाचं धुकं निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.